नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये 2 मार्चला आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता ऐश्वर्या आणि सारंग या दोघांनी मात्र प्रॉपर्टीची सगळी वाट लावली असते आणि दुसरीकडे मात्र आता सुमित्राला तिची चूकही कळालेली असते. त्यानंतर जानकीने आता दागिने व्यवस्थित सुखरूप सौमित्राच्या हातामध्ये आणून दिले असते आणि त्यानंतर सुमित्राला ते भेटतात आणि इकडे मात्र सुमित्राला तिची चूक कळते आणि आता ऐश्वर्या आणि सारंगच्या हातातून सगळं काही गेलेलं असतं. दुसरीकडे मात्र आता आपण बघणार आहोत की आता ऋषिकेशला मात्र आदेश बांदेकर हे स्वतः येऊन फेटा बांधतात आणि आता गावामध्ये जल्लोष होतो आणि त्यानंतर मात्र आदेश बांदेकर स्वतः ऋषिकेशला म्हणतात की बायकोच्या सन्मानासाठी तुम्ही घर सोडलं होतं ना, पण आज बघा मानाने तुम्ही त्याच घरात जात आहात. आणि इकडे मात्र गौरी उर्फ नित्या सुद्धा आपल्याला या भागामध्ये बघायला मिळणार आहे. इकडे आता जानकी सुद्धा खूपच खुश असते आणि तिच्या आनंदासाठी आता ऋषिकेश सुद्धा खूप खुश असतो. दुसरीकडे मात्र आता तिथले काही जण त्यांना म्हणतात की शेवटी विजय हा सत्याचाच होतो आणि त्यामुळे आता सगळ्या गावामध्ये जल्लोष असतो आणि आता ऋषिकेशने मात्र जानकीला उचलून घेतलेलं असतं आणि उचलूनच आता तो रणदिवेंच्या घरापर्यंत जाणार असतो. जेव्हा जानकीला ऋषिकेश उचलून घेतो तेव्हा अख्खं गाव आपल्या बायकांना उचलून घेतो आणि ढोल ताशांच्या गजरामध्ये आता रणदिवे कुटुंबामध्ये मानाने जानकी आणि ऋषिकेशचा पुन्हा प्रवेश होताना आपल्याला दिसणार आहे. इकडे मात्र आता सुमित्रा आणि घरातल्या सगळ्यांनीच तयारी केलेली असते. त्यानंतर आता घरामध्ये उंबरठ्यावर ऋषिकेश जानकीला घेऊन उभा असतो. त्यानंतर आता तेव्हा सुमित्रा सांगते त्यानुसार मात्र आता ऋषिकेश तिला खाली उतरवतो आणि आता सुमित्रा स्वतःच्या हाताने दोघांची आरती करते, त्यांना ओवाळते आणि मानाने त्यांना घरात घेते आणि त्यांचा मान त्यांना पुन्हा परत मिळतो. मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.